हॅलो फ्रेंड्स, शनिवार आलेला आहे आणि आपण सेलिब्रिटींना घेऊन आज तुमच्यासाठी पुन्हा सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आलेलो आहोत. तर आज आमच्यासोबत आहे सुरुची अडारकर. अंजली बनून ती सगळ्यांच्या घराघरात पोचली आहे. सुरुची, आज तू वेळात वेळ काढून आमच्याकडे आली आहेस. थँक्यू सो मच. थँक्यू. हां, सुरुचीला तुम्ही सुद्धा फोन करू शकता, प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या, 02266899263. हो, तर सुरुची, खास तू आज आमच्यासाठी इतका वेळ काढला आहेस. निश्चित सुरुवात करूया अंजलीवरून. डॉक्टर अंजली बनून तू सगळ्यांच्या मनावर राज्य करते आहेस. तर काय सांगशील, म्हणजे हा प्रवास कसा आहे, काय चाललं? अर्थात हा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. जितका माझ्यासाठी इंटरेस्टिंग आहे, आय एम शुअर व्ह्युअर्ससाठी सुद्धा, बघताना त्यांना सुद्धा तेवढाच इंटरेस्टिंग वाटत असेल. कारण ही मराठीतली अशी पहिली मालिका आहे जी हॉस्पिटल बेस्ड आहे. एंटायरली सगळी अख्खी स्टोरी फक्त हॉस्पिटलची आहे. बरोबर. सो खूप मजा येते काम करताना. म्हणजे मला जेव्हा डेली सोप काही मी बघत होते, करायचं होतं मला पुन्हा एकदा. सो मी थांबले होते की एखादा छान कन्सेप्ट किंवा वेगळा कन्सेप्ट, जे मी असं म्हणेन की आय एम व्हेरी ब्लेस्ड की एखादा नवीन कन्सेप्ट पुन्हा मला ऑफर केला गेला. आणि यासाठी थँक्यू सो मच झी युवा. भवेश जे आहेत हेड झीचे, त्यांची ही कन्सेप्ट आहे. झी युवा त्यांचं आहे अर्थात. त्यामुळे युनिक काही कन्सेप्ट ते आणण्याचा प्रयत्न करतायत. त्यातला हा एक कन्सेप्ट आहे. सो अर्थात मला खूप एक्साइटमेंट होती जेव्हा ही गोष्ट मला कळली की कदाचित माझं यासाठी कास्टिंग होऊ शकतं. मला असं वाटलं की पहिली अशी मालिका जी येते जी डॉक्टर्सवर आहे म्हटल्यानंतर लोकांना सुद्धा खूप इंटरेस्टिंग वाटणार आहे. हे मराठीत कधीच असा प्रयत्न झाला नव्हता. राईट. सो त्यामुळे मला असं झालं की लव्ह स्टोरी किंवा हे इमिडिएट काहीतरी असं काहीतरी करण्याऐवजी मला वेगळं काहीतरी करायचं होतं आणि ते आलं माझ्या वाटेला. त्यामुळे आय एम रिअली थँकफुल ऍक्च्युली. आणि सगळ्यांनाच ते आवडते आणि फोन पण यायला सुरुवात झाल्यात. सगळ्यांना तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत. पहिल्या फोनाकडे जाऊया. रवींद्र कुडाळकर आहेत पुण्यावरून. रवींद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार सुरुची अडाळकरजी. नमस्कार. मी अगदी कावे दुरावा मालिकेपासून तुमचा अतिशय मनापासून चाहता आहे. आणि कावे दुरावापासून तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात नव्हे तर प्रत्येक रसिकाच्या मनामनात देखील घर केलेलं आहे. थँक्यू. आणि माझे दोन प्रश्न आहेत तुम्हाला. की पहिला प्रश्न असा आहे की आता तुम्ही या क्षणाला म्हणजे कावे दुरावाच्या यशापासून आतापर्यंत यश याकडे तुम्ही कसं पाहता? आणि दुसरं असं की नावातच सुरुची आहे, खानेकर अस्सल खवय्या असतात माझ्या माहितीप्रमाणे. तुम्ही खानेकर कशा खवय्या आहात आणि स्वतःला स्वयंपाक करायला आवडतो का घरी? कुठल्या कुठल्या डिशेस ते पण ऐकायला आवडेल. अरे वा, मला फक्त तुमचा पहिला प्रश्न पुन्हा एकदा विचाराल का? पहिला प्रश्न असा आहे मॅडम तुम्हाला की कावे दुरावापासून तुम्ही आतापर्यंत जे अभिनय कारकीर्द तुमची झालेली आहे त्यामध्ये मिळालेल्या या यशाकडे कसं पाहता आणि त्याचा आनंद कसा उपभोगता? येस. ओके. मी तुमचा पहिला प्रश्न आधी घेईन. मला असं वाटतं की यश माझ्या वाटेला आलंय कारण त्याच्या मागे बऱ्याच जणांचे आशीर्वाद आणि बेस्ट विशेस आहेत आणि तुमच्यासारखे व्ह्युअर्स आहेत म्हणून कदाचित मी आत्तापर्यंत पोहोचू शकले जिथे आहे. अर्थात मी फार मोठी नाहीये एक्सपिरियन्स वाईज की म्हणजे मी असं काहीतरी म्हणावं. पण येस, मला असं नेहमी वाटतं की चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडणं हे कुठेतरी सगळ्या लोकांचे आशीर्वाद असतात. त्यांना आपण आवडतो, त्यांना मालिका आवडते. प्लस टीमवर्क असतं. म्हणजे फक्त ऍक्टर्स दिसतात पण त्याच्या मागे प्रोडक्शन असतं, टेक्निकल सगळे असतात, स्पॉट दादाज असतात, ते सगळेच असतात. अख्खी टीम काम करत असते दिवस रात्र. सो हे सगळ्यांचं मिळून जे काही टीम एफर्ट्स असतात ते तुमच्यापर्यंत दिसतात आणि तुम्ही प्रेम केल्यानंतर आम्ही इथपर्यंत पोहोचू शकतो. आणि तुमचा दुसरा प्रश्न, येस, मी खूप फूडी आहे. मला खूप खायला छान छान पदार्थ, वेगवेगळी पदार्थ आवडतात. डाएट वगैरे मी अजिबात करू शकत नाही. घरी स्वयंपाक करतेस? येस, ऑफकोर्स. मला आवडतो. रोज नाही करता येत अर्थात, मी घरी नसते म्हणून, पण मला नक्कीच स्वयंपाक करून खाऊ घालायला नक्कीच आवडतं. ठीक आहे, या प्रश्नांची उत्तरं मिळालीत. लगेच पुढच्या प्रश्नाकडे वळूया. समृद्धी फडके आहेत पुण्यावरून. समृद्धीजी, तुमचा प्रश्न विचारा.
समृद्धी तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये. तुमचा प्रश्न सलग विचारा. हॅलो. हो समृद्धी बोला. हा मला विचारायचं आहे. हाय सुरुची. हाय. मला विचारायचं आहे की आतापर्यंत तू जेवढ्या सिरियल केल्या त्यातली तुला आवडणारी भूमिका कुठली? बापरे, हा टफ आहे प्रश्न. मी ज्या भूमिका केल्यात मला असं वाटतं की प्रत्येक भूमिकेत मला नवीन काहीतरी करण्याचा एक प्रयत्न माझा राहिलाय. मला माहिती नाही तो किती यशस्वी झालाय प्रयत्न, पण येस, प्रत्येक भूमिका ही वेगळी आहे आणि प्रत्येक भूमिका ही माझ्या खूप जवळची आहे. त्यामुळे आय एम सो सॉरी, मी एक भूमिका कुठली तरी फार जवळची असं मी नाही सांगू शकत. लगेच पुढच्या फोनकडे बघूया. सगळ्यांनाच तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या, धडाधड फोन येत आहेत आपल्याकडे. नवी मुंबईवरून सिद्धेश भुसाणे. सिद्धेश तुमचा प्रश्न विचारा. सिद्धेश आवाज येतोय? बहुतेक फोन कट झालाय. लगेच दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरे फोनवर तयारच आहेत, सगळ्यांना तुझ्याशी गप्पा मारायच्यात. भारत वावळ आहेत डोंबिवलीवरून. भारतजी तुमचा प्रश्न विचारा. आदिती नमस्कार. नमस्कार. मी नाही, माझ्या सर्व कुटुंबाचेच तुझे फेवरेट आहेत आणि कारे दोरावामध्ये आम्ही संपूर्ण कुटुंबच तुझे सिरियल आणि तुझा भूमिका आम्हाला खूप खूप आवडतात. थँक्यू. माझा प्रश्न असा आहे की ॲडव्हर्टायझिंग किंवा मराठी सिरियलमध्ये एवढं नाव कमवलं असताना देखील तू 2007 पासून मला वाटतं अवघा रंग एकच झाला यापासून करिअरला सुरुवात केली आणि आज 10 वर्ष झालेत. 10 वर्ष तुझी प्रगती होत गेली जाईल. मध्यंतरी तू मला वाटतं एक हिंदी चित्रपटामध्ये तथास्तूमध्ये संजय दत्त बरोबर काम केलेलं आहे. प्रश्न असा आहे की एखाद्या हिंदी चित्रपटामध्ये चांगल्या संकल्पनेची भूमिका तुला जर ऑफर आली तर ती स्वीकारशील का? यावर तुझा काय विचार आहे हे सांगावा. धन्यवाद. अरे वा, हा खूपच छान प्रश्न आहे. ऑफकोर्स मला असं वाटतं की हार्डली कुठला तरी ऍक्टर असेल जो नाही म्हणेल. बरोबर. जर खरंच भूमिका चांगली असेल आणि संधी जर अशी मिळाली मला, तर ऑफकोर्स मला हिंदी चित्रपटात सुद्धा काम करायला आवडेल. त्यांनी अगदीच 2007 पासूनच्या म्हणजे आठवणी मला काढल्यात. खूप आश्चर्य वाटलं की खरंच नोंद ठेवलेली असते आणि एवढं तुमच्याबद्दल माहिती तुझा अगदी तथास्तू मधला रोलही त्यांना आठवतो आणि 2007 मी हेच प्रेम म्हणते जे लोक करतात म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचू शकतो. आणि ती एक पोचपावती असते की आपलं जे काम आहे ते लोकांना आवडते, त्यांच्यापर्यंत पोहोचतंय. आणि कारे दुरावा तर खरंच घराघरात पोहोचला. आता अंजली पोहोचते, पण यात ना विशेष एक छोटा वर्ग आहे, तो ना तुझा खूप मोठा फॅन आहे. म्हणजे आता अंजलीकडे पण छोट्या मुलांच्या खूप केसेस येत आहेत, मग चिंगी असो किंवा अजून काही असो. तर हे सगळं तू कसं बघते? मला पर्सनली लहान मुलं खूप आवडतात सुरुची म्हणून, आणि लकीली मला असं वाटतंय की ह्या भूमिकेत आल्यानंतर शूटिंगच्या निमित्ताने खूप लहान मुलं येत असतात. म्हणजे लिटरली आमच्या सेटवर एक 2.5 महिन्याचं बाळ आलं होतं. एका मुलीची डिलिव्हरी जेव्हा दाखवली होती. सो मला पर्सनली खूप आवडतं आणि त्याच गोष्टी मला ह्या सिरियलमध्ये करायला मिळतात. त्यामुळे खूप धमाल येते, खूपच छान वाटतंय. आणि आता म्हणजे हॉस्पिटल एक वेगळं सगळं चालू आहे तिथे, आणि कारे दुरावा या 2 खूप वेगळ्या वेगळ्या मालिका आहेत. अदिती ते अंजली हा प्रवास जो आहे तो तू कसा, म्हणजे बदल नक्कीच आहे तुझ्या कॅरेक्टरमध्ये. अदिती खूप वेगळी होती, सालस होती. अंजली सालस आहे, नाही असं नाही, पण त्यात एक वेगळे पण जाणवत आहे. ते त्यासाठी तू काही वेगळं विशेष काही मेहनत घेतली? मला असं वाटतं हे 2 कॅरेक्टर्स वेगळे आहेत, कारण अदिती ही लग्न झालेली, म्हणजे तिच्या लग्न झाल्याच्या 6 महिन्यानंतरची ती गोष्ट होती जिथे तिचं कुटुंब सगळंच दाखवलं होतं. आणि अदिती आहे जी आत्ता इंटर्नशिप करते. तिचं आत्ताच नुकतंच एज्युकेशन झालेलं आहे आणि इंटर्नशिपसाठी तिने सुरू केलेलं आहे. सो अर्थात या दोन्ही भूमिका फार वेगळ्या आहेत मी तसं म्हणायला गेले तर. कारण डॉक्टर म्हटल्यानंतर, आणि ही स्टोरी मी जसं म्हणते की हॉस्पिटलच्या अवतीभोवतीच सगळी चालली आहे. त्यामुळे अर्थात तिचं प्रोफेशनल लाईफ जास्त लोकांपर्यंत पोहोचतंय, पर्सनल थोडं ऐवजी. राईट. लगेच पुढच्या फोनकडे वळूया. सिद्धेश भुसाणे आहेत नवी मुंबईवरून. सिद्धेशजी तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. अंजलीच्या भूमिकेसाठी तुम्ही कशा प्रकारे तयारी केलीत? आणि दुसरा प्रश्न असा आहे की स्ट्रॉबेरीचं जे तुम्ही टायटल सॉन्ग गायलं होतं ते तुम्ही सादर करू शकता का? स्ट्रॉबेरीचं टायटल सॉन्ग मी गायलं नव्हतं. मानसी हेडाऊ म्हणून आहेत सिंगर,
तर त्यांनी ते गायलं होतं आणि फारच अप्रतिम केलं होतं ते गाणं. सो त्याची झलक होऊ शकते का? अरे देवा हे आपण शेवटी आठवतंय? घेऊया. हो, नक्की नक्की. येस. आणि तुमचा पहिला प्रश्न अंजलीच्या तयारी कशी केली? अंजलीच्या भूमिकेसाठी तयारी म्हणजे आमच्या अख्ख्या युनिटनी मिळून एका डॉक्टरचं सेशन ठेवलं होतं आमच्या सगळ्यांसाठी, सगळ्या ॲक्टर्ससाठी. सो असे सेशन्स काही पिरियड्स नंतर ते ठेवले जातात, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, कारण डॉक्टर नसल्यामुळे कायम पेशंट म्हणून आम्ही गेल्यामुळे डॉक्टर्सच्या भूमिकेत आल्यानंतर आता छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कशा करायच्यात, काय हो, ते करायचं हे जरा characterism. बर्डन होतं. कारण बर्डन म्हणण्यापेक्षा मी म्हणेन एक रिस्पॉन्सिबिलिटी होती, कारण हे साधं कॅरेक्टर नाहीये, हो. एका डॉक्टर्सच्या ह्याला आपण तू रिप्रेझेंट represent करतोय. करतेयस. त्यामुळे तिथे कुठेही चूक होणं आणि फारच रिस्पेक्टेड प्रोफेशन आहे. नाही, ऑफकोर्स खूपच रिस्पेक्टेड आहे. कारण आता हे सीन्स करताना कळतं की काही गोष्टी आपण बघताना पेशंट म्हणून फार वेगळ्या असतात, पण डॉक्टर्स as a त्या ओटीच्या आत किंवा त्या तो एक role hospitalच्या आत बदलतो जे completely. फेस करत असतात ते खूप वेगळं असतं. म्हणजे अनेक काही कमेंट्सला सुद्धा मी सामोरे गेले बऱ्याचदा, म्हणजे सिरियल सुरू झाल्यानंतर निगेटिव्ह कमेंट्स सुद्धा मी वाचलेले आहेत की तुम्ही जे सिरियल दाखवतायत ती किती चुकीची आणि चुकीचं आहे, काय. हो. पण मी त्या सगळ्या व्ह्युअर्सला या माध्यमातून हे सांगू इच्छिते की जेव्हा आम्ही एखादी सिरियल करतो तेव्हा त्याच्या मागे खूप अनेक गोष्टी असतात आणि काही आम्ही थोड्याशा लिबर्टीज घेऊन सुद्धा करत असतो, कारण आम्हाला ते लोकांपर्यंत पोहोचवायचं असतं. सो प्लीज कोणीही ऑफेंड होऊ नका, कोणालाही असं वाटू देऊ नका की हे चुकीचं आहे. आम्ही पूर्ण आमची अख्खी टीम प्रयत्न करते, झी युवा आणि आमचं प्रोडक्शन हाऊस, की करेक्ट जे असेल तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. कारण अर्थात आम्हाला तुम्ही ती मालिका बघावी आणि तुम्ही सगळ्यांनी आमच्यावर प्रेम करावं हीच आमची इच्छा आहे. नक्कीच सगळ्यांचं प्रेम चालू आहे. आपण या गप्पा अशाच कंटिन्यू ठेवणार आहोत. फक्त आता वेळ झाली का छोट्या ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये गप्पांचा ओघ अगदी एकदम छान रंगलाय आमचा आणि फोनही खूप येत आहेत. सुरुचीचे सगळ्यांनाच गप्पा मारायच्यात. लगेच आपण फोनरकडे जाऊया. ऋषिकेश चिंतोळीकर आहेत मुंबईवरून. ऋषिकेशजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. मला 2 प्रश्न विचारायचे आहेत तुमच्या. पहिला प्रश्न, तुम्ही सर्वात जास्त टीव्ही सिरियल्स एन्जॉय करता की मराठी नाटक? ओके. आणि दुसरा प्रश्न, तुम्ही जनरली तुमच्या भूमिका शांत समजूतदार अशा असतात, आणि जर तुम्हाला एखादी नवीन स्क्रिप्ट मिळाली ज्याच्यात एकदम कणखर, कडक आणि प्रॅक्टिकल भूमिका मिळाली तर ती तुम्ही स्वीकाराल का? तुमचा पहिला प्रश्न मी घेते आधी. सिरियल्स म्हणा आणि तुम्ही काय म्हणालात, नाटक जास्त चॅलेंजिंग असतं. अर्थात माझी आवड विचाराल तर माझी आवड आहे सातत्याने चांगलं काम करत राहणं आणि तुमच्यापर्यंत चांगल्या कामातून पोहोचणं. पण नाटक अर्थात जास्त चॅलेंजिंग असतं, कारण रिटेक अजिबात नसतो. तुम्ही एकदा स्टेजवर आल्यानंतर तुमचे जर काही प्रॉब्लेम्स झाले, तुम्हाला बरं नसेल, तुमचं जे काही प्रॉब्लेम्स होत असतील, तुम्हाला तिथे ऑडियन्स समोरच फेस करावे लागतात. आणि आपण जसं म्हणतो शो मस्ट गो ऑन, त्याचं उत्तम उदाहरण नाटक आहे की तिथे काहीही झालं तरी तुमचं काम हे सुरू राहतच. तुमचं ऑडियन्स डायरेक्ट कनेक्टेड असतं. एक्झॅक्टली. आणि तुम्ही काहीच करू शकत नाही, हे मी अनुभवलंय. म्हणजे मेड बी एनिथिंग, तुम्ही कॉस्ट्युम्सचा काही प्रॉब्लेम झाला, तुमचा जर काही प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम झाला असेल तरी किंवा खोकायचं असेल तरी तुम्हाला ते करावं लागतं. एक्झॅक्टली. आणि तुमच्याकडे काही ऑप्शन नसतो. आणि सिरियल म्हणाल तर तिथे रिटेक्स असतात, तिथे तुम्हाला अनेक गोष्टी घडत असतात, अनेक सीन्स तुम्ही करत असता एका दिवसात. सो दोन्ही माध्यमाचा हा डिफरन्स आहे. पण मी जसं म्हटलं की मला चांगलं काम करून तुमच्यापर्यंत पोहोचायचंय, सो तेवढंच माझ्यासाठी आत्ता महत्वाचं आहे. आणि तुमचा दुसरा प्रश्न माझ्याकडनंही थोडा मिस झालाय आय गेस. हरकत नाही, आपण लगेच पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रमोद गवांडे आहेत ठाण्यावरून. प्रमोदजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सुरुची. हॅलो. हा, तुम्ही आता नाटकामध्ये काम केलं आणि सिरियल मध्ये काम केलं, तर तुम्हाला कोणता रोल चॅलेंजिंग वाटलेला, अदितीचा का जान्हवीचा? ओके, जान्हवी माझं नाटकातलं नाव होतं. अदितीचा रोल साधी जी गर्ल नेक्स्ट डोअर असते तसा होता आणि जान्हवीचा थोडासा वेगळा होता. त्यामुळे मला असं वाटतं की जान्हवीच अदिती केल्यानंतर जान्हवी करताना थोडंसं मला जरा काही गोष्टी प्रॉम्प्टली लक्षात ठेवायला लागला की अदितीतल्या ह्या गोष्टी जान्हवीमध्ये येऊ नये. त्यामुळे निश्चितच तो वेगळा असल्यामुळे जरासं चॅलेंजिंग पण तुला, कारण काय ते एक म्हणजे
दोन्ही रोल्स तसे खूपच एकदम सिंपल मुलगी आहे, Yes, त्यामुळे ते yes. कुठेतरी अदितीची छाप अंजलीवर हा, पडते मला का? आता त्यांचा प्रश्न आठवला. त्यांनी मला विचारलं होतं की कणखर एखादी भूमिका हा, आली right, तर तुम्ही right. कराल का. येस, ऑफकोर्स. मला असं वाटतं की ऍक्टर्सनी सातत्याने काहीतरी वेगवेगळं करत राहण्याची प्रत्येक ऍक्टरची धडपड असते. माझ्या वाटेला तसे रोल्स आलेत, त्यामुळे मला मी ते केले. आता जर का वेगळ्या प्रकारचा एखादा रोल येत असेल तर निश्चितच ते फार चॅलेंजिंग असेल माझ्यासाठी. आणि तो नक्कीच तुला करायला आवडेल, कारण ऑलरेडी तू एक तुझा हे प्रूव्ह केलंस आदितीवरनंही आणि अंजलीवरनंही. कणखर रोल करायला तुलाही ॲज अन नक्की आवडेल, नक्की आवडेल. येस, डेफिनेटली. लगेच पुढच्या फोनरकडे वळूयात. मंदार आफळे आहेत साताऱ्याहून. मंदारजी, तुमचा प्रश्न विचारा. मंदारजी, आवाज येतोय? त्यांचा फोन बहुतेक कट झालाय. पण एक प्रश्न आणि एक मला अजूनही आठवतंय, स्ट्रॉबेरीतलं गाणं. तर ब्रेकवर जाता जाता त्या गाण्याची छोटी झलक झालीच पाहिजे. ओके. सॉरी, मला माहिती नाही मी कसं गाते, पण अर्थात तुम्ही सांगितलं म्हणून मी एक ओळ घेते. स्ट्रॉबेरी तू लाजरी लाली, स्ट्रॉबेरी तू लाजरी लाली. थँक्यू सो मच. सुरेशी सोबत आपण गप्पा रंगलेल्या आहेत, पण शेवटच्या पर्वाकडे येतोय. पण फोन काही थांबलेले नाहीयेत. लगेच आपण फोनवर घेणार आहोत. महेंद्र शिंगोळे आहेत ठाण्याहून. महेंद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, माझा प्रश्न आहे, आता या झी युवावर तुमचा डॉक्टर अंजली, यानंतर तुम्ही मराठी आणखी कोणत्या सिरियल मध्ये काम करणार आहेत का? मी आता ही सिरियल संपल्याशिवाय मला माहिती नाही अजून मी कुठल्या पुढच्या सिरियल मध्ये काम करणार आहे. पण येस, ऑफकोर्स मी काम करत राहणार आहे सिरियल्स मध्ये आणि फिल्म्स मध्ये. सध्या अंजली म्हणून ती सगळ्यांना भेटते, त्यामुळे अंजली म्हणून तुम्ही तिला सतत भेटू शकता तुमच्या घरून. झी युवावरती किती वाजता असतो तुझा शो? झी युवावर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 8 वाजता. त्यामुळे 8 वाजता तुम्ही सगळे तिला भेटू शकता. आणि अंजली म्हणून ती घराघरात पोहोचली आहे. मला एवढं विचारायचं आहे की आज तू एक सिरियल नंतर एक नाटक केलं आणि पुन्हा एकदा सिरियलकडे वळलीस, त्यामुळे म्हणजे तू असं ठरवलं होतं का की डेली सोपच करायचा? कारण की आजकाल भरपूर लोक डेली सोप्सकडे शक्यतो वळत नाही, कारण की ते लागणारा वेळ म्हणा किंवा कधी कधी फार दगदग होते किंवा असं काहीतरी. तर तुझ्या डोक्यात असं काही होतं? नाही, माझ्या डोक्यात असं काही फिक्स नव्हतं की आता हे झाल्यानंतर हे करायचं नाही, एवढंच करायचं, असं काही नव्हतं. मी जसं मगाशी म्हटलं की मला चांगलं काम माझ्या जर वाटेला आलं आणि मला असं वाटतंय की हो हा रोल वेगळा आहे आणि करावा, तर येस, ऑफकोर्स. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण जे ठरवतो तसंच त्यावेळेला घडत असतं असं नाही. पण आय एम व्हेरी लकी की कारेदुरावा नंतर मी स्ट्रॉबेरी केलं आणि स्ट्रॉबेरी मधलं ते कॅरेक्टर वेगळं होतं. आणि आता डेली सोप जरी मी घेतलेली असली तरी अंजली हे कॅरेक्टर फार वेगळं आहे. त्यामुळे त्यात साम्य असं काहीच नाहीये. म्हणून मला ती मजा वाटली की एक छान काहीतरी तुम्ही विचार करता की वेगळं काहीतरी करावं आणि ते वेगळं त्याच वेळेला तुमच्या आयुष्यात येणं हे जास्त महत्वाचं असतं. सो येस, ऑफकोर्स मी नक्कीच. लगेच पुढच्या फोनकडे वळूया. अक्षता घाडगे आहेत कल्याणहून. अक्षताची, तुमचा प्रश्न विचारा. हाय सुरुचिताई. हाय. मला तुझा प्रश्न विचारायचा आहे की मी तुझी ओळख सिरियल बघायचे, तर त्याच्यामध्ये तुझं एक स्वप्नांच्या मागे धावणारी अनुष्का असं एक कॅरेक्टर होतं, तर त्यातला तुझा एक्सपिरियन्स कसा होता? अरे वा, म्हणजे छान आठवणी तुझ्या जाग्या होत आहेत. नाही, आय एम सो हॅपी. ओळख ही स्टार प्रवाहावरची मालिका होती आणि त्यात मी बास्केटबॉल प्लेअर करत होते. सो परत मी जसं म्हटलं की ती माझी पहिली डेली सोप होती आणि त्यात 2 मैत्रिणींची गोष्ट होती, ती विभावरी आणि अनुष्का. तर मी अनुष्का प्ले करत होते आणि बास्केटबॉल प्लेअर होते तो, अर्थात तेही कॅरेक्टर फार वेगळं होतं. गंमत होती कारण मी स्वतः डिस्ट्रिक्ट लेवल व्हॉलीबॉल प्लेअर आहे सुरुची म्हणून, माझ्या स्कूलमध्ये मी खेळायचे. त्यामुळे एक प्लेअरची भूमिका मिळणं हे फार वेगळं असतं. बास्केटबॉल येत नव्हता पण मी त्याचे टॅक्टिक्स आणि काही गोष्टी मला शिकाव्या लागल्या. सो अर्थात खूप मजा आली आणि त्यातही खूप सिनियर ॲक्टर्स होते ज्यांच्याबरोबर मी काम केलं, तेव्हा त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं आणि अर्थात तेच घेऊन मग मी पुढे वाढले. येस. लगेच पुढच्या फोनरकडे वळूयात. समृद्धी पांडे आहेत अमरावतीवरून. सॉरी समृद्धीजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सुरुचिताई. हाय.
मी समृद्धी बोलते अमरावतीवरून. Yes. मी तुझी काळे दुरावा सिरियल बघायची. काळे दुरावा म्हटलं तुझा रोल खूप छान होता. थँक्यू. एक हळवी आणि गोड अदिती तू साकारली होती आणि त्याचसोबत पसंत आहे मुलगीमध्ये हॅलो हा बोला. पसंत आहे मुलगीमध्ये उर्मी साकारलेली रेशमताई पण तुझ्यासोबत आता Yes. अंजलीमध्ये काम करते. तर तुमच्या दोघींचा ट्युनिंग कसं आहे आणि एकंदरीत रेशम प्रशांत सोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे हे ऐकायला मला आवडेल. अरे वा वा वा, खूपच गोड आहे, खूप छान आहे. म्हणजे आम्ही एक मेकअप रूम सुद्धा शेअर करतो दोघी जणी. खूप छान आणि वेगळं ट्युनिंग आहे आमचं. खूप वेगवेगळ्या विषयांवर आमच्या गप्पा होत असतात आणि आम्ही मेकअप रूमच शेअर करतो म्हटल्यानंतर त्या गप्पा गोष्टी रोजच वी गेट कनेक्टेड. आणि आम्ही भेटल्यानंतर आम्ही इतके इन्स्टंट कनेक्ट झालो. छान आम्ही काय म्हणता येईल त्याला, छान आम्ही गप्पा मारायला लागलो. वेगळं tuning झालं rapport आमचं. आहे. त्यामुळे येस ऑफकोर्स खूप मजा येते काम करताना मी तिच्यासोबत. तोच प्रश्न थोडा पुढे नेईन आणि म्हणेन की राजन भिसे आणि आधी अरुण नलावडेजी, म्हणजे हे दोन्ही कलाकार तसे खूपच दिग्गज आहेत. हो, yes. तर ह्यांच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स खूपच छान, खूप छान. म्हणजे मी कार्यदुरावा करत असताना मला कुठेतरी टेन्शन आलं होतं, थोडंसं दडपण आलं होतं, कारण सगळेच त्यात खूप छान सिनियर कलाकार होते ज्यांच्याबरोबर मी काम करणार होते आणि मला थोडीशी भीती वाटली होती. पण इतके गोड, म्हणजे दोघंही जण रादर सगळेच कार्यदुरावाची अख्खी टीम खूप छान ते ट्रीट करतात किंवा त्यांच्याबरोबर काम पहिलाच सीन करताना असं कुठेच वाटलं नाही की बाप रे आता कसं होणार आहे, ओ गॉड जर का आपल्यामुळे रिटेक झाला किंवा काही झालं. पण नाही, खूप छान त्यांनी सांभाळून घेतलं आणि ऑन स्क्रीनच नाही ऑफ स्क्रीन सुद्धा ते खूप गोड आहेत. म्हणजे नॉनव्हेज मला खायला आवडतं किंवा मी फूडी आहे माहिती आहे त्यांना. सो ते सेटवर येताना जनरलच, आता कालचीच गोष्ट, ते खिमा घेऊन आले होते. आल्या आल्या तुला माहिती आहे का आज आपण एकत्र सगळ्यांनी बसून जेवायचं, मी खिमा आणलाय. हे जनरली हे शेअरिंग होतं. म्हणजे ते खूप सिनियर आहेत ज्यांना आपण कायम एक लहानपणापासून बघितलेलं असतं आणि कुठेतरी ते दडपण असतं, बापरे कसं होईल काय होईल. पण नाही, अर्थात खूप खूप गोड माणसं आहेत. म्हणजे ऍक्टर म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत ती, पण चांगले ह्युमन बिंग सुद्धा आहेत तेच. आणि त्याचंच तुला ते समाधान आहे काम करताना आणि ते टीव्हीवरती आम्हालाही दिसतंय. तर अंजली बनून अशीच तू आम्हाला सतत भेटत राहा हे वाटतंय. अजूनही आपण गप्पा मारायच्या होत्या पण वेळ कमी पडते. आज वेळ इथे थांबण्याची झाली आहे. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपण पुढच्या शनिवारीही भेटणार आहोत, पण आज इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा फक्त IBN लोकमत.